आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। दादा हे घ्या आणि तुम्हाला मंगाशी सांगितलं ना तिथे जाऊन नेवा। कुठे नेऊन राहिला? बाबूजी ओसरीत नेऊन ठेवतो ना। काहून जाऊन राहिलं का तुला ते? बाप्पा महाराजाईला झोपायला लागते ना। कसं बोलते लेकरा, बाहेर कायले झोपतील महाराज? हो ना, एवढा मोठा तर वाडा आहे आपला, 2-4 खोल्या तर बंदच राहते। हो ना, आणि इथंच आज झोपतेत ना महाराज झोपाळ्यावरच। हो ना माय, मला माहित आहे ना, पण महाराज म्हणते ते करा लागते। का म्हणते महाराज? महाराज म्हणे ओसरीतच राहतो। आता महाराज म्हणते ते दगडावरची रेग राहते, ते म्हणते तसं करा लागते बाबा। हो पण बाहेर ओसरीमध्ये म्हणजे अरे वारा येते, थंडी लागते, तिथं राहायचं म्हणजे सगळी सोय करायला लागेल ना। कसे बोलता तुम्ही? आपला देव आहे ना तो, देव ओसरीवरत आणि आपण वाड्यात, शोभत काय? लागन तर देवघरात सोय करा। बरं बरं पाय तुम्ही। कावेरी कुठे आहे? जानकीला बसवलं ना तिने स्वयंपाकघरात? आले ना। अगं पण जानकीले तर जातच होती ना, ह्याले ओसरीवरता झाडताना पाहिलं। मला सांगायला का झालं? पुरुषांनी अशी झाड लोट करणं शोभते का? पाहणारे काय म्हणतील, सावकार झाडून राहिले। पहा बरं केवढी समजूतदार आहे मैसून। गुणाची आहे। तुम्ही म्हणता तिच्या नाकावरच राग आहे, पण महाराजाची किती काळजी आहे तिले, असं राहते। आव पण ते झाडत होते ना म्हणून। राहू दे राहू दे, साफसफाई केली ना? हाव पण ते महाराज ना हो आता ओसरीतच राहतो म्हणते तर का करा। आव पण मी जरा चांगलं काम केलं ना सुनबाई। बाबूजी तुम्ही सांगून बघता का ओसरीत कायले राहता महाराज? आव पण सांगन कोणाले? महाराज आले। पण कसं कसं म्हणजे का? जातून सांगतो त्याला मी आपण। आसान ते तर सांगन ना। नसाले का झालं? आता तर होतंय। तू काय बोलली का? का झालं? का झालं सांगशील का? म्या म्हणलं झाडायचंय बाहेर व्हाल का, तर थर थर चालत गेले, माळ्यावरच्या रस्त्यानं पार दूर गेले। बाप्पा मला वाटलंच होतं तू काहीतरी घोटाळा करशीलच। कायचा घोटाळा? आता झाडाला जागा मोकळी लागते ना। बाहेर वा कायले बोलली तू? आता गेले ना महाराज, तुले तर नकोच होते ते, रागा रागाने पाहत होती तू। जयवंता पाय ना, तिच्या डोसक्यात इथली राग कायले म्हणते मी। शांत आता येतील का ते परत? गेले ना ते। मला वाटलंच होतं तू काहीतरी घोटाळा करशीलच। तुले तर नकोच होते ते, तिच्या डोसक्यात इथली राग कायले म्हणते मी। अबे आता बोलशील का भैताडा, का म्हणू येताळा? आता येताळा म्हणा का चिटकीन हाडळ मुंझा चकवा काही म्हणा, मग डोसक्यातच शिरणार नाही आता। इथे कुठे आहे? त्याले तर ताप भरला ना, त्याले काय झालं ते तर विचारात नको। अबे असं कसं विचार नको, सारखा बोलशील का थोबाड फोडू तो आला? अच्छे इठ्या काटावला ना तुमच्यावर, तर तुमचं वागणं त्याले पटूनच नाही राहिलं। म्हणे 12 वर्षाच्या पोट्टीचं लगीन म्हाताऱ्याशी लावून द्यायचंच नाही म्हणे। ताप भरला ते डोसक्यात। अबे तो काय बाप आहे महाविठ्या? तो मला शिकवणार या व्यंकोबाले काय चांगलं आणि काय वाईट। रातोरात भर चौकात फासावर लटकून तले डोक्यात जातं का बे? अवकातीत राहना, त्याले तर पाहतो नंतर। साठे काय म्हणला? हा ते सत्यभामा काकुले समज आहे, पण ते बिनशिंगाचं बैल त्र्यंबक अंगावर तर धावते ते। रामले येऊन द्या मग बघतो म्हणे। आणि मग थैली ते नर्मदा बिमार आहे म्हणे, तिले ताप भरला। तर तिच्या तर थेरड्याच्या लग्नाला 1700 विघ्न सांगायचे निळकंठाले। हा हो तर साठेच्या घराच्या आसपासच भटकत राहते। मी जसं का नाही घरातून बाहेर आलो धरलं मले त्यानं। सांगितलं का त्याले
नाही तर त्याचा आत्मा तडफडत राहील ना. भ्याशात बोट घालू घालू बातमी बाहेर काढतो तो म्हातारा. त्याला सांगितलं मी नर्मदा बिमार आहे, आज साप परा लागणार तो. कोटी भराला पण मालूम नाही ना सावकार. सगळे चक्रम गोळा झाले माया वाड्यावरत. एकाले झाका तर दुसरा उघडा पडते. हे बघा वैद्य बुवा, बिमाराले तपासा जा. चूप आहे ना भाई. रोगी तळका फळ बरा झाला पाहिजे अशी मात्रा द्या. हो कितीदा सांगांची मामाजी. तुम्ही एक काम करा, माया मामाले जमाल घोटा द्या ना. जितके कानाखाली. चला साठे. कोण? अहो असं काय करता? हे ते निळकंठ जोशी हाव ना मी. मी श्रीपाद आर्वीकर शिंगरू. ओळखलं ना, तुमचा होणारा जावई. मले समजलं बाबा का मायावाल्या होणाऱ्या बायकोची तब्येत खराब झाली म्हणे. लय तळमळ झाली मले. झोपच लागे नाही ना रातभर. तसे पण हे खाटल्यावरच राहते ना. चुप राह ना. का सांगू जी साठे काकाजी, चैनच पडत नाही म्हणाले. म्हटलं बाबा वैद्याला घेऊन जावं. आपण कायले तपलीक केली. आता आपल्यात रिश्तेदारी होणार आहे ना. तुम्हाला सांगतो, माया स्वप्नात रोज नर्मदा येते. मले म्हणते, मले दागदागिने घेऊन द्या, मले भरजरी कापड घेऊन द्या. आता एवढी लांबची स्वप्न कायले बघून राहिले तुम्ही? माया पोरीले आधी बरं तर वाटू द्या. खोली कुठे आहे? इथे हा आत आहे जी. चला वैद्य बुवा, चला. या जी या. चला. बाजूला व्हा ना. हे मायवाली होणारी बायको. नाडी तपासा ना. चटके फट बरी झाली पाहिजे. मामा तोंडाले जरा आवर दे ना. शब्द फुटले तर सांगतील ना बसा बसा. लेकरा जीभ दाखव. जीभ दाखव लेकरा. गुंगी गुंगी. ढोंगी खायची भेटते ती तुम्हाला. बाहेर वा. पण काकाजी. कोण काकाची? बाहेर वा म्हणतो ना मी. नमस्कार, या तुम्ही या. मामा हा? चला ना. हळू हळू ढकला गा. धोतर सुटन ना मायवालं. सावकार विठ्या पांड्या हा हा हौजी. गुळाचार करा ना. हा चल घे चल. बापा, मनात काय यायच्या. होळी होळी करते, पेटवते म्हणते आपल्याला आता. आम्ही करणं सुरू. हा हा हौजी. याचा अर्थ का समजावा. ज्याईचं आम्हाला पटत नाही त्यांना मारता पण येत नाही. मैत्री आड येते ना, त्याईले आम्ही ओवाळतो आणि नारळ पडतो. कायले वैद्याला घेऊन सनीने तुम्ही सत्यभामा वहिनींकडे गेले. बापा, तुम्हाला कसं समजलं जी. व्यंकोबा सावकार आहेत ते. शेगावातल्या घराघरात झोपडी झोपडीत काय शिजतं हे बी समजतं त्याले.
सांगितलं होतं का मी मामाले, पण हा मामा काही ऐकतच नाही ना. लई घाई आहे या बुड्याले लग्नाची. आता समजायला नको का? आता तर त्यासाठी गळ्यात पडा लागते का? लईच घाई येते आईले. बायको नाही घरीन गावोगावी दुकानदारी. नर्मदा वयानं लहान आहे ना, तुम्हाला बघितलं आणि बेशुद्ध पडली. कायले खाजून खरूच काढता? आम्हाला आमच्या तरीकेने काम करू द्या ना. घाई होऊन जाते ना जी मामाले. एक तर 3 बायका पोचवल्या ना त्यांनी घाटावर. तो वैद्य आमचाच माणूस आहे. पण आता धीर सुटत चालला जी. का यम दिसून राहिला का रेड्यावरत? कसं आहे व्यंकोबाजी, व्यवहाराचा प्रश्न आहे ना. थैली दिली आहे का नाही? थैलीला जीव राहते का? ते तुम्हाला पोरगी देणार आहे, ती पण जिती जागती आणि सुंदर. खूप घाई राहते जी यायले. रात्रभर उभा राहते मामीच्या घरासमोर. मी का म्हणतो व्यंकोबा काकाजी, यायचं सोडा आणि माझ्यासाठीच पट्टी बघा ना. तुले खायला पाहिजे बे पोट्टी? लहान आहे ना तू. आणि तुम्ही लय मोठी. नाही म्हणलं का बा, थैली दिली आहे ना आपण. देऊ का तुम्हाला परत थैल्या? मैत्रीचा संबंध आहे म्हणून गपाव मी. नाही तर बापाली बाप म्हणणारा नाही मी. ठाऊक नाही तुम्हाला? आणा बे त्या 2 थैल्या. आता या क्षणाले सौदा संपला. रागवता कायले? माफ करून द्या. झालं गेलं, नर्मदेले मिळालं. गंगेले मिळालं ना मामा. हे दोन्ही एकच राहते ना. माफ करून द्या. माई सोयरी तेवढी जमवून द्या. बाप्पा रडते कायले? नशिबाचे भोग राहते ना जानकी. का कावेरी तू रडत राहा आयुष्यभर. मग डोळ्याचं पाणी नशिबाचे भोग थांबतील का? असं कायले बोलते? अगरवाल खानदानाची सून आहे ना तू, आणि माझ्या बंकट भाऊ सारख्या राजा माणसाची राणी आहे की नाही? डोलार आहे जानकी, पोकळ वाचा. असं नाही ना बोलू. का बोलू मग? बाहेर ओसरीवर झाडत होते, म्या झाडू हातात घेतला. त्या बुवाले म्हटलं झाडायचं आहे, बाहेर व्हाल का? तर तो थरा निघूनच गेला ना. मी सांगितलं का बाहेर व्हायले? कावेरी तू या नशिबात पण हे दुःख मायामुळेच आलं बघ. माझी सासू म्हणते ना तेच खरं आहे. ते नेहमी म्हणतात, जानकी तू ना अपशकुनी आहे, कपाळकरंटी आहेस तू. जिथं जाशील ना तिथं माती करशील. तसं नाही ग जानकी. अगं तसंच आहे. अपशकुनी आहे ना मी, कपाळकरंटी आहे. दीपुत्रिक आहे ना जानकी. आता बघ, कारण नसताना तुला रागवले ना समजे. मला सवय झाली यायची. जो येतो तो मलाच ठोकर मारतो. माफ कर मले, माफ कर जानकी. खरं सांगू का, सासरच्या चुगल्या करू नये, पण मग मन मोकळं कोठी करणार? मी शपथ घेऊन सांगते, म्या नाही सांगितलं त्या बुवाले बाहेर जायले. अगं मायाच नशिबात देवाची भेट नाही ना. बाळकृष्ण जानकी लई घाबरली आहे ग म्या. मनात नुसती घालमेल होते ना. माझ्या नवऱ्याचाच तर आधार आहे ना मला. काही ना काहीतरी अशुभ स्वप्नच पडते. आता त्याला काही झालं तर मी काय करू? कायले काय होईन? देवा तू मला उचल, पण माझ्या नवऱ्याला सुखरूप ठेव. महाराज काय नाही रागवल्याची. तुमच्या पायावर डोकं ठेवण्याचं पण नशीब नाही का या पुटकीचं? ही पण भेरचटली त्या खोळ्याच्या मांग. पाया पडते ना मी तुमच्या. महाराज दया करा. जानकी कायले रडते माय? आम्ही ओसरीत आहो ना.
ये ना लेकरा ये. आला हा पुन्हा. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. महाराज माऊली मी तुमच्या चरणांवर तर डोकं ठेवलं आणि मला दिसलं का? लेकरा काहीतरी कारण असेल ना म्हणून दिसलं. लेकरा आम्ही आहोत ना तुझ्या सोबत. आयुष्यातली मोठी परीक्षा देण्यासाठी नियती नशीब आणि दैव खूप आधीपासून तुम्हाला तयार करत राहते. आता कोणची परीक्षा महाराज? सीतामाईचे भोग आठवले करा. सीतामाईले आपल्या पती बरोबर वनवासात जा लागलं. रावणाच्या बंदीशाळेत राहा लागलं. समदे भोग सहन केल्यानंतर अग्नी परीक्षा द्या लागली. आणि अग्नी परीक्षेच्या तयारीसाठी इतर भोग भोगून पतिव्रता म्हणून सिद्ध झाली का नाही सीतामाई? तुझ्या नशिबातले आजवरचे भोग तुझ्यातल्या पतिव्रता स्त्रीले बळकट करण्यासाठी होते ना. आता परीक्षेची घडी आहे आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत. रामचंद्रावर तर आमचं लक्ष आहे ना. पण विश्वास ठेव, श्रद्धा ठेव लेकरा. अमावस्येच्या रात्रीले घाबरू नको. पौर्णिमेचा चंद्र तुझ्या चेहऱ्यावर तर हसताना पाहून राहिलो ना मी. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. सावध होना लेकरा. आम्ही हाव ना तुझ्या सोबत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजवर लई सांभाळलं सुनबाईले, पण आजचं तिचं वागणं मला आवडलंच नाही. हो ना माय, कायले डोसक्यात राग घालून घेते कावरी समजतच नाही मला. असं बोलते का सत्पुरुषाने? आधी शिवाचा कोप आणि किती सहन करा लागेल आपल्याला. आणि महाराजाईनच वाचवलं आपल्याले तरी रागराग करते ही. सुनबाईनं सांगितलं ना तिला साफसफाई करायची होती म्हणून ते म्हणे थोडं बाहेर जा. हे अवलिया आणि सत्पुरुष बी का नाही असेच राहते, तडकाफड चिडतात. तुले असं बोलायला नको होतो सुनबाई. आता गेले ना महाराज. अगं आपण भाग्यवान म्हणून त्यांचे चरण आपल्या घराला लागले. पण आता आले ना ते. स्वयंपाकघरात मी जानकी संग बोलत होती ना तेव्हा त्याची हाक आली. लेकरा आम्ही आलो ओसरीवरत. तुले लेकरा म्हणले? मले कायले म्हणतील. आता आलेत महाराज तर जाऊया ना ओसरीवर. भाग्य होत महाराज आले. चला 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 महाराज.
चला ना. महाराज 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 कुठे आहेत महाराज? सुनबाई, असं कसं होईल? स्वयंपाक घरात असताना मी स्वतः आवाज ऐकला ना. जानकीले म्हणे आम्ही आलो ओसरीवरत. पण इथं तर कोणीच नाही ना. तू येऊन पाहिलं का? नाही ना, मी कायले येऊ? आता जानकी तू या सोबतच होती म्हणतेस ना तू. पण जानकीले भेटायचं होतं ना महाराजाईले. जानकीला कोणतं काम होतं? लय घाबरलेली आणि कासावीस दिसत होते जानकी. तसं बी ती नेहमीच घाबरलेली असते, रडतच बोलते. पण कायला घाबरते आणि रडते ते? जानकी म्हणे तिले लई आधार वाटतो महाराजांचा. स्वप्न पडते, अशुभ स्वप्न पडते. आणि रामचंद्र भाऊची पण लय काळजी वाटत होती तिले. अरे बंकट, या भानगडीत तर रामचंद्राला विसरूनच गेलो आपण. हो ना बाबूजी, आतापर्यंत यायला हवा होता रामचंद्र. पण मी म्हणतो विसरलोच कसं आपण? हो ना, त्याची काही खबर नाही, सांगावा नाही. पण महाराजांना बरोबर आठवण करून दिली आपल्याला. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते,